आता काही जण म्हणतील नुकतंच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातून आम्ही मुक्त होतो न होतो तेच हे अभियान आमच्या डोक्यावर बसलंय। परंतु हे अभियान हे केवळ शासकीय योजना नसून ते एक आपलं स्वतःचं देखील आरोग्य चांगलं राहण्यासाठी हे एक अभियान आहे। आपली देखील स्वतःची आरोग्य तपासणी आपण यामध्ये करून घेणार आहोत आणि सर सलामत तो पगडी 50। त्यामुळे कुठलाही स्ट्रेस न घेता आणि मानसिक ताणतणाव करून न घेता आपण या अभियानाकडे सकारात्मक दृष्टीने बघायचं आहे। मानसिक आरोग्याला देखील या अभियानामध्ये महत्त्व दिलेलं आहे। त्यामुळे माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानामध्ये सर्वांनी नक्की सहभागी घ्या। हे अभियान काय आहे त्याची आपण सखोलपणे माहिती पुढे घेऊच। नमस्कार, मी वर्षा जेजुरकर स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या या YouTube चॅनलमध्ये। राज्यामध्ये माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे अभियान सुरू झालेलं आहे। या अभियानाचा कालावधी काय असणार आहे, या अभियानात समाविष्ट घटक कोणकोणते असणार आहे, या अभियानाचे उद्देश काय आहेत, फायदे काय आहेत, या सर्वांबद्दलची संपूर्ण इत्थंभूत माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर सलामत तो पगडी 50, हेल्थ इज वेल्थ असं म्हटलं जातं। तसेच संत तुकडोजी महाराजांनी देखील ग्रामगीतेच्या 14व्या अध्यायात ग्राम आरोग्यावर विशेष भर दिलेला आहे आणि नागरिकांचं जीवनमान उंचावण्यासाठी राज्य शासनाने हे अभियान सुरू केलेलं आहे। दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने हा शासन निर्णय काढलेला आहे। तर आता बघूया या अभियानाची ध्येय काय काय आहे। तर पहिलं ध्येय जे आहे ते आरोग्यदायी, जागरूक व सशक्त समुदाय निर्माण करणे। त्यानंतर दुसरं ध्येय जे आहे आरोग्य सेवेमध्ये सुधारणा करणे। त्यानंतरचा आहे आरोग्य हा विषय लोकांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आणणे। त्यानंतर चौथं आहे अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय घटक आरोग्याचे निर्धारक असल्याचे लक्षात आणून देऊन आरोग्य ही केवळ वैयक्तिक बाब नसून ती एक सामूहिक बाब आहे, सामूहिक जबाबदारी आहे, म्हणून याला चालना देणे। तर बघा, आपण बऱ्याचदा म्हणतो मी फिट आहे, माझं कुटुंब फिट आहे, हेल्दी आहे, मला बाकीच्यांच्या आरोग्याशी काय घेणं देणं आहे। तर आरोग्य ही वैयक्तिक आरोग्यावर सामाजिक आरोग्य अवलंबून असतं आणि सामाजिक आरोग्यावर वैयक्तिक आरोग्य अवलंबून असतं। तुम्ही किती फिट असाल, तुमचं घर किती स्वच्छ असेल, परंतु तुमच्या घराच्या आजूबाजूला कचरा असेल, डबके साचलेले असतील, तर तिथे दुर्गंधी येत असेल तर साहजिकच त्याचा परिणाम तुमच्या वैयक्तिक आरोग्यावर होतो। तुम्ही स्वतः किती फिट असाल आणि तुम्ही जिथे काम करता ती जागा जर अस्वच्छ असेल, तिथे कर्मचारी, तुमच्या संपर्कात येणारे जे लोक आहेत ते जर अस्वच्छ असतील, त्यांना जर अनेक व्याधी असतील, संसर्गजन्य रोग असतील, तर साहजिकच त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होणार आहे। म्हणून वैयक्तिक आरोग्यावर सामाजिक आरोग्य अवलंबून असतं आणि सामाजिक आरोग्यावर देखील वैयक्तिक आरोग्य अवलंबून असतं। जर या उलट जर तुम्ही जिथे काम करता ती जागा एकदम प्रसन्न असेल, स्वच्छ असेल आणि आरोग्याला पोषक असं वातावरण जर तिथे असेल, तर निश्चितच तुमच्या जे काही काम आहे त्या कामामध्ये तुमचं मन लागणार आहे आणि तुमचं देखील आरोग्य त्या वातावरणामुळे स्वच्छ आणि सुंदर राहणार आहे। तर आरोग्य ही केवळ शासनाची जबाबदारी नसून आपली देखील वैयक्तिक जबाबदारी आहे आणि लोकसहभाग मिळवून आरोग्य हे केंद्रस्थानी आणणं, लोकांच्या चर्चेचा मुख्य विषय हा आरोग्य असला पाहिजे। आरोग्याच्या बाबतीत तडजोड कुठेही केली गेली नाही पाहिजे, तर त्यासाठी हे अभियान शासनाने सुरू केलेलं आहे। आता या योजनेमध्ये समाविष्ट 4 बाबी आहेत, ए, बी, सी आणि डी। हे तर ही ABCD काय आहे, तर ए जो आहे ते आहेत संसर्गजन्य रोग, म्हणजे कुष्ठरोग, क्षयरोग, जलजन्य आजार, त्यानंतर विषमज्वर, कीटकजन्य आजार जे आहेत तर ते ए मध्ये समाविष्ट आहेत। त्यानंतर बी जे आहे असंसर्गजन्य रोग, त्यामध्ये डायबिटीज आहे, BP आहेत, त्यानंतर कॅन्सर आहेत। त्यानंतर सी मध्ये जे आहे माता व बाल आरोग्य, त्यामध्ये प्रसूतीपूर्व आणि प्रसूती पश्चात घ्यावयाची काळजी, त्यानंतर लसीकरण, कुटुंब कल्याण, कुपोषण, त्यानंतर आहे अतिजोखमीच्या मातांची काळजी आणि डी भाग म्हणजे 4 नंबर जे आहे इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना, म्हणजे शुद्ध पाणी, प्रदूषण नियंत्रण, जैविक कचऱ्याची विल्हेवाट। तर असे ABCD या अभियानामध्ये आपल्याला दिलेली आहे आणि या ABCD वरती आपल्याला काम करायचं आहे। तर आपल्याला या अभियानामध्ये मदत करणारे घटक कोणकोणते आहेत ते आपण बघूया। तर पहिलं जे आहे ते जनसहभाग, लोकसहभागाशिवाय हे अभियान यशस्वी होऊच शकणार नाही। त्यामुळे हे केवळ शासनाचं अभियान नसून हे आपलं अभियान आहे, आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी हे अभियान आहे। हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे आणि या अभियानामध्ये सहभागी झालं पाहिजे। हे केवळ ग्रामपंचायतीचं आहे किंवा आरोग्य विभागाचं आहे तर असं न मानता प्रत्येकाने यामध्ये सहभाग झाला पाहिजे। मला काय दिलं यापेक्षा मी काय योगदान देऊ शकतो या समाजासाठी, या समाजाचं आरोग्य राहण्यासाठी, तर हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे। या अभियानामध्ये आपल्याला मदत करणारे घटक कोणकोणते आहेत, तर गाव पातळीवरती जे आहे
तर जनसहभागावरती आधारित हे अभियान आहे. हे केवळ शासनाचं आहे किंवा आरोग्य विभागाचं आहे किंवा ग्रामपंचायतीचीच योजना आहे असं म्हणून जर या अभियानाकडे दुर्लक्ष कराल तर स्वतःच्या देखील आरोग्यावरती विपरीत परिणाम याचा होणार आहे आणि तुमच्या गावाचं देखील आरोग्य धोक्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपला सक्रिय सहभाग, मी या अभियानासाठी, माझ्या आरोग्यासाठी, माझ्या कुटुंबाच्या, माझ्या गावाच्या आरोग्यासाठी काय योगदान देऊ शकतो हे प्रत्येकाने यामध्ये ठरवून घ्यायचं आहे. यामध्ये समाविष्ट ग्रामपंचायती, ग्रामस्थ, महिला बचत गट, युवक मंडळे, त्यानंतर ज्येष्ठ नागरिक, शिक्षक, स्वयंसेवक, तसेच रुग्ण सहाय्यक गट असतील, त्यानंतर ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा स्वच्छता समिती असेल, या सगळ्यांचं आपल्याला यामध्ये योगदान लाभणार आहे. त्यानंतर दुसरं आहे आरोग्य सेवा गतिमान करणारे जे काही घटक असतात, प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, त्यानंतर पाणी पुरवठा स्वच्छता विभाग असेल, महिला बाल कल्याण विभाग असेल, या सगळ्यांचं सहकार्य आपल्याला या अभियानामध्ये लाभणार आहे. या अभियानामध्ये सार्वजनिक आरोग्य, महिला व बालकल्याण, पाणी पुरवठा, शालेय शिक्षण, ग्राम विकास, या सगळ्या विभाग जे आहेत सगळ्यांचा समन्वय साधून हे अभियान अतिशय उत्कृष्ट पद्धतीने शासनाने जनतेसमोर आणलेलं आहे. तर लोकांनी यामध्ये जास्तीत जास्त सहभाग होणं गरजेचं आहे. आपल्याला आपलं स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवायचं आहे, सोबत आपल्या गावाचं, आणि याचा आपल्याला इन्सेंटिव्ह देखील मिळणार आहे. म्हणजेच याला एक प्रोत्साहनात्मक म्हणून बक्षीस सुद्धा या अभियानात जर आपण चांगलं काम केलं तर मिळणार आहे. तर हे बक्षीस कशा स्वरूपाचं असणार आहे ते आपण बघूया. या अभियानामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती असतील, प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, त्यानंतर उपकेंद्र असतील, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, या सर्वांना राज्य, तालुका, विभाग या स्तरावरती बक्षिसं दिली जाणार आहेत. ती बक्षिसं कशा स्वरूपाची असणार आहेत ते आपण बघूया. तसेच या 100 गुणांचा जो पेपर आहे तर त्याचं गुणांकन कशा पद्धतीने असणार आहे, तर पहिला जो घटक आहे ते आहे संस्थात्मक सज्जता. त्याच्यासाठी 10 गुण आहेत. तुमची जी VHSNC जी कमिटी आहे, ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा स्वच्छता समिती जी आहे, तिच्या नियमित बैठका व इतिवृत्त ठेवणे, त्यानंतर आरोग्य आराखडा करणे, गावाने स्वतःचा वार्षिक आरोग्य कृती आराखडा तयार करणे, निधीचा योग्य वापर करणे, 100% निधी हा तुमचा आरोग्यासाठी जो निधी अलोकेट केलेला आहे आराखड्यामध्ये तर तो 100% खर्च झाला पाहिजे. यासाठी 10 गुण आहेत. त्यानंतर दुसरं जे आहे माता व बाल आरोग्य, यासाठी 30 गुण ठेवलेले आहेत शासनाने. बघा, 100% डिलिव्हरी ही हॉस्पिटलमध्ये झाली पाहिजे, एकही प्रसूती घरी होता कामा नये. त्यानंतर लसीकरण, जे काही जन्माला येणारे बालक आहेत तर त्यांचं आणि त्यांच्या मातांचं वेळापत्रकानुसार 100% लसीकरण पूर्ण असलं पाहिजे. त्यानंतर तिसरं आहे कुपोषण मुक्ती. सॅम आणि मॅम श्रेणीतील बालकांना त्यांचं योग्य पूरक पोषण आहार देऊन आणि त्यांचं कुपोषण हे 0% आणणं, हे एक महत्त्वाचं काम यामध्ये आहे. तर त्यासाठी 30 गुण आहेत. त्यानंतर पुढचं आहे आजार नियंत्रण व स्क्रीनिंग, त्यासाठी देखील 30 गुण दिलेले आहेत. TB मुक्त गाव, क्षयरोगाचे जे काही रुग्ण असतील त्यांचा शोध घेणे, त्यांच्यावर नियमित उपचार करणे आणि त्यांना निक्षय मित्र अंतर्गत मदत देणे. त्यानंतर NCD स्क्रीनिंग आहे, गावातील 30 वर्षावरील प्रत्येक नागरिकाची BP आणि शुगर तपासणी पूर्ण करणे. बघा, तुमचं मोफत BP आणि शुगरची तपासणी या अभियानामध्ये करून दिली जाणार आहे. तर प्रत्येकाने ज्या वेळेस आपल्या ग्रामपंचायतीमध्ये, आपल्या आरोग्य उपकेंद्रामध्ये, आरोग्य केंद्रामध्ये हा कॅम्प असेल त्यावेळेस स्वतः आपल्या कुटुंबातील सर्व 30 वर्षावरील जे व्यक्ती आहेत सर्वांना घेऊन आपली BP आणि शुगर तपासणी करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर तंबाखूमुक्त शाळा, अंगणवाडी आणि सार्वजनिक परिसर जे आहे तिथे पूर्णपणे तंबाखूमुक्त परिसर असला पाहिजे, त्यासाठी हे 30 गुण ठेवलेले आहेत. नंतर चौथं जे आहे ते आहे पर्यावरण, पाणी व स्वच्छता, यासाठी 15 गुण शासनाने निर्धारित केलेले आहे. पाणी गुणवत्ता, गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची नियमित जैविक व रासायनिक तपासणी, असे आपण ग्रामपंचायत अधिकारी नियमितपणे आरोग्य सेवकामार्फत, आपले जे काही जलसुरक्षक आहेत त्यांच्यामार्फत पाणीचे जे नमुने असतात ते आपण नियमितपणे पाठवत असतो. परंतु या अभियानामध्ये आपल्याला गुण देखील मिळणार आहेत की OT टेस्ट जे असतील ते आपण रजिस्टर व्यवस्थित मेंटेन ठेवलं पाहिजे. त्यानंतर कचरा व्यवस्थापन, ओला व सुका कचऱ्याचं व्यवस्थापन करण्याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील आदेश केलेले आहेत. आणि ओला व सुका कचरा वर्गीकरण, शोष खड्ड्यांद्वारे सांडपाण्याची विल्हेवाट, यासाठी या अभियानामध्ये गुण दिलेले आहेत. तब्बल 15 गुण आहे पर्यावरण व पाणी स्वच्छतेसाठी. त्यानंतर आहे आंतरविभागीय समन्वय, तर त्यासाठी 15 गुण ठेवलेले आहेत. अंगणवाडी व शाळा, बालकांचे नियमित आरोग्य सर्वेक्षण करणे,
यासाठी तब्बल 15 गुण ठेवलेले आहेत. तर अशा पद्धतीने जे कामं नियमितपणे एक एक विभाग करत होता, म्हणजे आरोग्य विभाग आरोग्याचं काम करत होता, त्यानंतर महिला बालकल्याण विभाग त्यांचं काम करत होता आणि ग्रामविकास विभाग त्यांचं काम, पाणी पुरवठा स्वच्छता विभाग त्यांचं. तर या अभियानामध्ये सर्वांचा समन्वय केलेला आहे. सगळ्यांची कामं ही एकत्रितरित्या केलेली आहे आणि सगळ्यांना आपापल्या कामाबद्दल योग्य असं बक्षीस देखील इथे दिलं जाणार आहे. तर एकजुटीने आपल्याला हे अभियानामध्ये सहभागी घेऊन अभियान हे यशस्वी करायचं आहे. तर आता या अभियानामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे जे घटक आहेत तर त्यांना बक्षीस कोणत्या स्वरूपाचं दिलं जाणार आहे, कसं दिलं जाणार आहे ते देखील आपण बघूया. तर बघा, आरोग्य संस्था उत्कृष्ट उपकेंद्र, प्रत्येक जिल्ह्यातून एक उपकेंद्र निवडलं जाणार आहे आणि त्यांना तब्बल 5 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे. उत्कृष्ट प्राथमिक आरोग्य केंद्र, प्रत्येक जिल्ह्यातून एक, त्यांना 10 लाख रुपये दिले जाणार आहे. उपकेंद्राला 5 लाख आणि आरोग्य केंद्राला 10 लाख रुपये असं बक्षीस या प्रत्येक जिल्ह्यातून एक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र यांना मिळणार आहे. त्यानंतर दुसरं जे आहे, जिल्हा स्तरावरती ग्रामपंचायतींना बक्षीस कशा स्वरूपाचं मिळणार आहे, तर प्रत्येक जिल्ह्यातून 3 ग्रामपंचायती या निवडल्या जाणार आहे आणि त्यांना प्रथम येणाऱ्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्यांना 25 लाख रुपयांचं बक्षीस मिळणार आहे. तसेच द्वितीय क्रमांक, तर प्रत्येक जिल्ह्यातून 3 ग्रामपंचायती निवडल्या जाणार आहे आणि त्यांना 20 लाख रुपयांचं बक्षीस मिळणार आहे. त्यानंतर तृतीय क्रमांक, प्रत्येक जिल्ह्यातून 3 ग्रामपंचायती निवडल्या जाणार आहे आणि त्यांना 15 लाख रुपयांचं बक्षीस मिळणार आहे. विभाग स्तरावर बक्षीस कशा स्वरूपाचं असणार आहे, तर प्रत्येक विभागातून 3 ग्रामपंचायती या प्रथम क्रमांकाच्या निवडल्या जाणार आहे, त्यांना 1 कोटी रुपयांचं बक्षीस मिळणार आहे. त्यानंतर द्वितीय क्रमांक असलेल्या 3 ग्रामपंचायती निवडल्या जाणार आहेत, त्यांना 75 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे आणि तृतीय क्रमांक असलेल्या जिल्ह्यातून प्रत्येक विभागातून 3 पंचायती निवडल्या जाणार आहे आणि त्यांना 50 लाख रुपये प्रत्येकी असं बक्षीस मिळणार आहे. आता बघूया राज्य स्तरावर. तर प्रथम ग्रामपंचायत जी असणार आहे तर तिला 5 कोटी रुपयांचं बक्षीस राज्य स्तरावर मिळणार आहे. द्वितीय क्रमांकावर असलेली ग्रामपंचायतीला 3 कोटी रुपये आणि तृतीय क्रमांकावरती येणाऱ्या ग्रामपंचायतीला 2 कोटी रुपये. तर बघा, आपलं स्वतःचं आरोग्य चांगलं राहणार आहे आणि त्यासाठी बक्षीस देखील आपल्याला मिळणार आहे. तर अतिशय छान अशी सुंदर प्रोत्साहनात्मक ही अभियान आहे. तर प्रत्येकाने हिरिरीने या अभियानामध्ये सहभागी झालंच पाहिजे. केवळ बक्षिसासाठी नाही, तर आपलं आरोग्य चांगलं राहावं, आपण निरोगी राहावं, दीर्घायुषी राहावं, आपल्या कुटुंबीय जे आहेत ते हेल्दी राहावे, यासाठी प्रत्येकाने या अभियानामध्ये सहभागी झालं पाहिजे. ज्या ग्रामपंचायतींना काही कारणास्तव पहिल्या 3 मध्ये बक्षीस नाही मिळणार तर त्यांनी नाराज होण्याचं कारण नाही. 70% म्हणजे 70 मार्काच्या पुढे जे कोणी ग्रामपंचायती यामध्ये मार्क्स मिळवतील त्या सर्व ग्रामपंचायतींना आरोग्य संपन्न गाव म्हणून स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. त्यांचा देखील गौरव केला जाणार आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवणं ही एक मोठं प्रोत्साहन आहे आणि त्यासाठी हे एक शासनाने प्रत्येक गाव जे 70% पुढे जाईल त्यांना आरोग्य संपन्न गाव म्हणून त्यांना सन्मान दिला जाणार आहे. यामध्ये चांगलं काम करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. या अभियानात गाव पातळीवर जे कोणी आरोग्य सेवक असतील, आशा, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत अधिकारी, आरोग्य समुदाय अधिकारी जे अभियानामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करतील तर त्यांना देखील प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी व कर्मचारी यांना देखील प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. तालुका पातळीवरती गट विकास अधिकारी, प्राथमिक आरोग्य अधिकारी यांना देखील प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. तसेच जिल्हा स्तरावरती माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांना देखील प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. या अभियानाची वैशिष्ट्य काय काय असणार आहे, तर पहिलं म्हणजे लोकसहभाग हा या अभियानाचा महत्त्वाचा एक कणा आहे. लोकसहभागावरती आधारित हे अभियान आहे. दुसरं जे आहे ते जे वेगवेगळे विभाग आहेत त्या विभागांचा समन्वय राहणार आहे. म्हणजे पाणी पुरवठा विभाग असेल, स्वच्छता विभाग असेल, ग्रामविकास विभाग असेल, शालेय शिक्षण विभाग असेल, त्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभाग असेल, या सर्व विभागांचा समन्वय या अभियानामध्ये घेतला जाणार आहे. त्यानंतरचं आहे IT तंत्रज्ञानाचा वापर देखील या अभियानात केला जाणार आहे. चौथं जे आहे ते म्हणजे या अभियानामध्ये आरोग्य सुविधा ज्या आहेत ते अधिक गतिमान केल्या जाणार आहे. की रुग्ण जर प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचू शकला नाही काही कारणास्तव तर
प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी कर्मचारी स्वतः रुग्णापर्यंत पोहोचणार आहेत. तर म्हणजे ज्या आरोग्य सुविधा आहेत त्या जलद होणार आहेत या अभियानामध्ये, एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि एक संपूर्ण अभियानाचं एक अतिशय चांगलं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे मानसिक आरोग्याचा देखील यामध्ये विचार केलेला आहे. आतापर्यंत कुठल्याही अभियानामध्ये, योजनेमध्ये मानसिक आरोग्याला इतकं महत्त्व दिलेलं नव्हतं. तर या अभियानामध्ये मानसिक आरोग्य देखील उत्तम ठेवण्यासाठी वेगवेगळे आरोग्य शिबिरं, वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज यामध्ये करावायच्या आहे. मानसिक आरोग्याला देखील महत्त्व दिलेलं आहे. आपण बघतो की उच्च विद्याविभूषित असलेल्या कुटुंबातील मुलं, महिला देखील आत्महत्या करत आहेत. की प्रत्येकाला स्ट्रेस आहे, अगदी लहान मुलं सुद्धा त्यांना देखील स्ट्रेस आहे. परीक्षेत कमी मार्क्स मिळाले किंवा मित्राबरोबर भांडण झालं, मैत्रिणीबरोबर भांडण झालं किंवा नवरा बायकोचे काही स्ट्रेस असतील तर ते त्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत असतो. आणि मग मानसिक आरोग्य जर खालावलं तर ते डिप्रेशनमध्ये जात असतात. आणि मग डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर ते कधी कधी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. असं प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये होत आहे, आपण बघतो. तर या अभियानामध्ये मानसिक आरोग्याला देखील महत्त्व दिलेलं आहे. आणि लोकांचं मानसिकता कशी सकारात्मक राहील, मानसिक आरोग्य कसं त्यांचं चांगलं राहील यासाठी देखील अनेक उपक्रम या अभियानामध्ये घेतले जाणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी या अभियानामध्ये नक्की सहभागी व्हा.